दिवा शहरातील वाढती अस्वच्छता आणि रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेला कचरा यासाठी केवळ ठाणे महानगरपालिका जबाबदार असून यापुढे पालिका प्रशासनाचा असला गलथान कारभार सहन केला जाणार नाही असा इशारा देत प्रभाग क्रमांक 27 चे नगरसेवक ॲडव्होकेट आदेश भगत यांनी पालिका आयुक्तांना लेखी पत्र दिले। दिवा शहरात मागील काही वर्षात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी आणि शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मडवी यांच्या पाठपुराव्यामुळे सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची विक्रमी कामे झालेली आहेत। दिवा शहरातील विशेषतः प्रभाग क्रमांक 27 मधील बहुतांशी प्रमुख रस्ते तसेच अनेक अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे, परंतु पालिकेतर्फे सदर रस्त्यांची 1 दिवसाआड 2 दिवसाआड कळस म्हणजे काही रस्त्यांवर 3 दिवसाआड साफसफाई केली जाते। परिणामी रस्त्यावर सर्व ठिकाणी प्रचंड अस्वच्छता असते, ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसतो। या संदर्भात नागरिकांनी तक्रार करून सुद्धा त्याकडे महानगरपालिकेकडून दुर्लक्ष केलं जात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्याने नगरसेवक ॲडव्होकेट आदेश भगत यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे, करदात्यांवर हा एक प्रकारचा अन्याय आहे। यापुढे पालिकेचा असला गलथान कारभार सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। लवकरच शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मडवी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेतली जाणार असल्याचं नगरसेवक ॲडव्होकेट आदेश भगत यांनी म्हटलं आहे। दिवा शहरात ठाणे महानगरपालिकेच्या अजब कारभाराविषयी मी आज ठाणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र दिलेलं आहे। दिवा शहरातील जे सर्व प्रमुख रस्ते आहेत, जे अंतर्गत रस्ते आहेत, त्यांच्यावर महापालिकेच्या वतीने दररोज साफसफाई केलं जात नाही किंवा कचरा संकलन केलं जात नाही। कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रयत्नांमुळे आणि शिवसेना शहर प्रमुख माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी यांच्या पाठपुराव्यामुळे दिव्यातील सर्व प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्ते यांचं काँक्रिटीकरण झालेलं आहे। परंतु या रस्त्यांवर महापालिकेतर्फे 1 दिवसाआड 2 दिवसाआड काही ठिकाणी तर 3 दिवसाआड कचरा सफाई केली जाते व कचरा संकलन केले जाते। परिणामी तुम्हाला ठिकठिकाणी हे कचऱ्याचे ढीग रस्त्यांवर साचलेले दिसतात। सर्व कचरा रस्त्यावर इतरत्र पसरलेला दिसतोय। मी आज या संदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र लिहून ही साफसफाई आहे सर्व प्रमुख रस्त्यावर दिवा शहरात ही दररोज झाली पाहिजे आणि कचरा संकलन देखील दररोज झाला पाहिजे। ज्या ठिकाणी घंटागाडी वाढवण्याची आवश्यकता आहे अशा ठिकाणी घंटागाड्यांची संख्या वाढवली पाहिजे। उदाहरणार्थ दिवा पश्चिमेला आज घंटागाडी वाढवण्याची आवश्यकता आहे, तर तिथे सुद्धा घंटागाड्यांची संख्या वाढवली पाहिजे। आणि लवकरच आम्ही शहरप्रमुख रमाकांतजी मडवी यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय आयुक्तांची भेट घेऊन हा जो विषय आहे तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत।